आज दहीहंडी होती म्हणून आपल्याला शेजारच्या गावामध्ये दहीहंडीला जायचं होतं. 2 गाड्या घेऊन निघालो दहीहंडी बघायला. आपल्या गावामध्ये दहीहंडी होत नाही म्हणून आपण काताले गावामध्ये येतो दरवर्षी दहीहंडी बघायला. आहे त्या प्रथेनुसार दरवर्षीप्रमाणे गिरीश कदम यांच्या अंगणामध्ये दहीहंडी होती. मग आपण आता तिथे येऊन पोहोचलो. बघतो तर काय, सर्व पोरं दहीहंडीची एन्जॉयमेंट करत होती. मग आपल्या गावातली सर्व पोरं त्यामध्ये सामील झाली, कारण आम्हाला पण या दहीहंडीचा आनंद घ्यावा लागतो, कारण आमच्या गावामध्ये दहीहंडी होत नाही. बरीच काय दहीहंडीची मजा घेतल्यानंतर आता बारी आली दहीहंडी फोडायची. काताले गावातून कोण व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा. आम्ही कातालकर. सडीजांबरीतली पोरं पण दहीहंडीमध्ये सामील होऊन दहीहंडीचे थर उभे केले. जशी पटकन दहीहंडी फुडली तशी बारक्या पोरांची धावपळ सुरू झाली दंडीमध्ये पैसे जमवायला. आता सर्व दहीहंडीचा कार्यक्रम तर आटपला. ही नदी आहे ना, ही नदी आपल्या गावातून वाहत येते आणि डायरेक्ट काताले गावाला मिळते, कारण काताले गावाच्या वरच्या साईडला आपलं गाव आहे. दहीहंडी आटपले की कोणच पोरं थांबत नाही, सर्व पोरं या धरणावरती पोहायला येतात. मग काय, आम्ही पण या नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. आता दरवर्षीप्रमाणे दहीहंडी झाली की गिरीश कदम यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असतो. मग ह्याही वर्षी जेवणाचा कार्यक्रम होता. मग आम्ही सर्व सडीजांबरची पोरं जेवायला बसलो. जेवणामध्ये डाळ भात भाजी लोणचं खीर अशा वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. जेवणाचा खूप सारा आनंद घेऊन आता आम्ही परतीचा प्रवास करायला घेतला. चला मंडळी, भेटू अशा पुढच्याच मिनी ब्लॉग मध्ये.